सगळ्यांना नम्र विनंती यांच्या शुभ हस्ते आज या परिषदेचं नूतनीकरणाच्या हे नूतनीकरण होत आहे. साहेब इकडे साहेब साहेब समोर साहेब समोर मुख्यमंत्री श्री साहेब इकडे मोबाईल घे ना खाली थोडा मागे सरकार आहे मागे सरका सगळ्यांना सरका मागे सरका जगदाळे साहेब पुढे जगदाळे साहेब मॅडम मागे घे ना प्लीज मोबाईल खाली घे ना मोबाईल मागे घे ना मागे घे ना हो खासदार मॅडम मागे घे मोबाईल मागे घे साहेब 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 समोर साहेब इकडे साहेब काढा काढा हो सर मागे ये चला इथे जाण अन्ना काका काका तू ना हा पहिले बसून घ्या तो कुठे आहे मला बसून घ्या ना कोण आहे हे मोबाईल पुढे नको येऊ नमस्कार आपण पाहतात ठाणे 24 तास समोर समोर अभिनंदन हा आता बसा नाही थांबा म्हणजे असं जास्त 12:30 पर्यंत 91 ते 95 साहेब एक मिनिट साहेब एक फोटो साहेब जगदाळे साहेब मॅडम समोर साहेब समोर आले का बघा हा मोबाईल मध्ये बघा साहेब साहेब प्लीज मोबाईल मध्ये बघा एक मिनिट साहेब समोर साहेब समोर मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे येतो ना एक मिनिट महासभापती हे थांबले आता ढक्कन नका देऊ. मोबाईल काय बोलणार सांग ना मी पत्रकार कक्षाचं आज नूतनीकरणाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे आज मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर आपलं उद्घाटन याचं होईल. कारण मला वाटतं आपण एकदा कुठल्या कार्यक्रमाला आलो होतो महापौरांच्या त्यांचा
स्थानापन्न करायचं विराजमान. तर त्या दिवशी तुम्ही पत्रकार कक्षात आल्यानंतर मला सांगितलं, बघा ही पत्रकार कक्षाची अशी अवस्था आहे. आणि तिथं आयुक्तही होते त्या दिवशी. मी आयुक्तांना सांगितलं की हे ताबडतोब आपल्याला करायचं आहे. आणि जसं माझं कामाची पद्धत आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं आयुक्तांनी देखील या ठिकाणी करून दाखवलं. म्हणून खरं म्हणजे मी आयुक्तांचं अभिनंदन करतो, आयुक्तांना धन्यवाद देतो. कारण शेवटी बघा आपण सांगत असतो, सूचना देत असतो, पण तात्काळ त्याची कार्यवाही करण्याचं काम प्रशासन करत असतं. आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी अतिशय चांगलं पत्रकार कक्ष काय मोठाच आहे एकदम, महाराष्ट्रात असा कुठंच नाही. केलं होतं त्याच्यानंतर अरे बाबा, जे कुठे नसतं तिथे आपल्याकडे पहिल्यांदा महिलांसाठी वेगळा बसायची आणि व्यवस्था लाडक्या बहिणी त्यासाठी करायला लागेल. मान ठेवल्या लाडक्या बहिणीने आमचा सरकार आणण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून अतिशय चांगला पत्रकार कक्ष या ठिकाणी झालाय. लोक म्हणतात पुणे तिथं काय होणं, पण आता मी म्हणेन ठाणे तिथं काय होणं. आणि अशा प्रकारचा चांगला पत्रकार कक्ष या ठिकाणी झालाय. आता तुम्हाला महासभेत वरती गॅलरीत बसण्याची गरज नाही, इथं स्पीकर आहे. आणि धावपळ पण कमी होईल. पत्रकार परिषद आपण ते जास्त थंड आहे, थंड होऊ नका. सेंट्रल आणि दोन्ही एसी एकदम लावले. नाही तर पत्रकार थंड पडला तर सगळं प्रॉब्लेम होतो, बातम्या थंड होतील. पहिल्या वार्ताला तुमच्यावरच घेऊया. आणि मी म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्या खासदार ज्योतिताई वाघमारे आवर्जून इथं आल्यात आणि त्यांनी मला सांगितलं, मी पत्रकारितेतून सुरुवात केली. म्हणजे बघा, तुमचा पत्रकारांचा प्रतिनिधी राज्यसभेत गेला. माजी अध्यक्ष प्रवक्ते केले. पत्रकारांमध्ये पण प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. स्वीकृत नगरसेवक पण आहे कोण आमच्या पत्रकार संघाचे स्वीकृत नगरसेवक. ते नवीन अमेंडमेंट करू पुढच्या निवडणुकीमध्ये. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सर्व पत्रकार आपल्या बांधव भगिनी यांना सगळ्यांना शुभेच्छा. आज महावीर जयंती आहे. महावीर जयंतीच्या दिवशीच आपलं हे लोकार्पण झालेलं आहे. चांगला वापर याचा करा. आणि ठाणे शहर जसं बदलतं आहे, ठाणे शहरामध्ये मागच्या काही वर्षापूर्वीचं ठाणं आपण पाहिलं आणि आताचं ठाणं आपण पाहतोय, बदललेलं ठाणं पाहतोय. आणि कुठेही कोणी, आता मला मगाशी आनंद म्हणाला की कुठेही काय घार उडते लक्ष ठाण्याशी आपली नाळ जोडलेली आहे. ठाणं आणि शिवसेना, ठाणं आणि आनंद दिघे साहेब, हे जे काही समीकरण आणि नातं आहे जुनं आहे, बाळासाहेब आणि ठाणं. त्यामुळे ठाण्यामध्ये आज ज्या पद्धतीने आपण विकास पाहतोय ते आज बदललेलं ठाणं, मेट्रो होते, इंटरनल मेट्रोचं काम सुरू होईल, त्याचबरोबर कोस्टल रोड होतोय, अनेक रस्ते होत आहेत, सगळं काय काय आणखी करतोय ना आपण, काय ते ट्विन टनेल आपण करतोय, ठाणे बोरीवली करतोय, ट्विन टावर तर तो आपला आहे ना, काय त्याचं नाव नाही, तो कुठला आहे मोठा जगातला, आयफेल टॉवर सारखाच आहे. म्हणजे बघा ठाणं कुठं पोचतंय. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ठाण्यामध्ये मोठे प्रकल्प उभे राहतात. रोपवे करून टाकूया. रोपवे नाही, आपण पॉट टॅक्सी करतो. पॉट टॅक्सी वरतून कुठे मॉलमध्ये जायचं आहे तुम्हाला, डायरेक्ट तिथे कुठल्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये जायचं आहे, पॉट टॅक्सीने सगळे सुविधा करतो आपण.
कोणी बघत नाही तिकडे म्हणलं, अरे, ठीक आहे. आणि वॉट टॅक्सीचं भूमिपूजन आपण लवकर करतोय आणि लवकर म्हणजे आपण जे बोलतोय ते होणार आहे. कारण ठाणं जे आहे, ठाणं वाढतंय, ठाण्यात लोक पसंत करू लागलेत, इतर शहरातले लोक ठाण्यात येऊ लागलेत. आणि खरं म्हणजे ठाण्याचं टेम्परेचर जे आहे, जर आपण वरून पाहिलं, मी जेव्हा हेलिकॉप्टरने जातो इतर ठिकाणी कुठे कुठे, तर ग्रीन कव्हर आपल्या ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तलाव आहेत, वरून दिसतात, ग्रीन कव्हर दिसतं. आणि त्यामुळे इतर शहरांपेक्षा इथं टेम्परेचर 2-2.5 डिग्रीनी कमी असतं. आणि हे ठाण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ठाणं हे तलावांचं शहर म्हणून ओळखतो आपण. तर एक बुजवलेला तलाव पुनर्जीवित केला जोगीला. त्यामुळे एकदा तर आठवण सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मासुंदा तलाव अख्खा कोरडा केला आणि पूर्ण त्याच्यातला गाळ, माती, हजारो ट्रक काढले आणि तो स्वच्छ केला. त्यामुळे ठाण्यामध्ये असं कुठे काही होत नाही, ते ठाण्यात होत आहे. त्यामुळे ठाण्यातून सुरुवात होते, नंतर सगळीकडे कनेक्टिव्हिटी सगळीकडे आहे ना. इकडचा माणूस कुठेही जाऊ शकतो. इकडचा माणूस त्यामुळे ठाण्याचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आयुक्तांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आयुक्तांनी देखील फटाफट काम केलं आणि लवकरच ह्याचं आपण लोकार्पण करू शकलो. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चांगलं काम करा पत्रकारांनी, चांगली पत्रकारिता, निर्वेळ पत्रकारिता. आणि निर्भीड तर आहेत, पण ठाणे शहराच्या कुठे ज्या काही अशा काही घटना उणिवा असतील त्या आपल्या माध्यमातून समोर आल्या तर त्या आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून त्या सोडवता येतील. आणि म्हणून पत्रकाराची नजर चौफेर असते. म्हणजे कोविड असला तरी आणि कुठे आपत्ती असली तरी पत्रकार आपला जीव धोक्यात घालून तिथे काम करत असतो. आणि म्हणून कोविडमध्ये देखील मी पाहिलं पत्रकारांचं काम. आपत्ती असते तेव्हाही पाहिलं, अगदी पहलगामलाही पाहिलं, सगळीकडे. दुबईला फक्त गेले नव्हते, मी 2 विमानं पाठवली होती. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देताना मला आनंद होतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना आनंद. कांबळे, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मनापासून अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.